आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. 12वीचा निकाल लागलाय. आता पालक आणि विद्यार्थी हे विविध करिअरच्या दृष्टीनं चाचपणी करतायत. खरं तर हॉटेल उद्योग हा प्रचंड मोठा, देशात असू दे परदेशात असू दे सगळीकडे हॉटेल व्यवसाय आणि हॉटेल उद्योग हा अतिशय आपल्या जवळचा आणि प्रचंड करिअरच्या संधी असलेला आहे. त्यामुळे आपण आज चर्चा करणार आहोत डॉक्टर DY पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीचे प्राचार्य रुधिर बारदेसकर यांच्याशी. महाराष्ट्रात, देशात आणि परदेशात ही हॉटेल उद्योगात काय संधी आहेत, DY पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीमध्ये नेमकं कोणते कोर्सेस आहेत, संधी काय आहेत, वाव किती आहे, या सगळ्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत प्राचार्य रुधिर बारदेसकर यांच्याशी. सर नमस्कार. नमस्कार सर. गेले अनेक वर्षे आपण पाहतोय की हॉटेल व्यवसाय हा वाढतोय. म्हणजे एकही शहर असं नाही की तिथं हॉटेल नाही, एकही गाव नाही तिथं हॉटेल नाही. त्यामुळं हा उद्योग मुलांच्या करिअरच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. काय सांगाल की या उद्योगात मुलांनी काय यावं आणि आपल्याकडे शिक्षण घेत असताना नेमकं काय संधी आहेत आणि थोडंसं त्याच्या आधी क्वालिफिकेशन काय लागतंय या संदर्भात थोडं सांगा. नमस्कार. आपल्याकडं स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या माध्यमातून आपण BSc इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज हा 12वी नंतरचा 3 आणि 4 वर्षाचा डिग्री कोर्स चालवतो. आपल्याकडे 2 वर्षाचा डिप्लोमाचाही ऑप्शन आहे. आता करिअरच्या संधी म्हटल्या तर आपण बघितलं की कोल्हापूरसारख्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा आज 5 स्टार हॉटेल 2 कोल्हापुरात आहेत. एक मॅरियटचं फर्न आहे आणि एक सयाजी आहे. अशानुसार आता आपल्याकडं खूप सारे रेस्टॉरंट्स, खूप सारे ट्रॅव्हल टुरिझमचे क्षेत्र किंवा खूप सारे हॉटेल्स आपल्याकडे येऊ घातलेले आहेत. त्यामुळं प्रचंड असं क्षेत्र, प्रचंड अशा संधी या क्षेत्रामध्ये आपल्याला आहेत. नेमकं 12वी नंतर जर या उद्योगात, या अभ्यासक्रमाला यायचं असेल तर मुलांनी नेमकं काय करावं, काय काय संधी आहेत त्या? 12वी नंतर यायचं असेल तर 12वी नंतर आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, MCVC यासारख्या 12वी 10+2 10+2 ज्याला आपण म्हणतो, हे पास झाल्यानंतर मुलांना ह्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी संधी आहेत. आपल्याकडे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना संधी आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाचा जो MCVC कोर्स चालतो किंवा एखादा विद्यार्थी जर ITI झालेला असेल रेकग्नाइज महाराष्ट्र बोर्डापासून, तर आपल्याला तोही विद्यार्थी आपल्याकडे ॲडमिशन घेऊ शकतो. ग्रामीण भागात अनेक मुलं आहेत की त्यांना माहीत नाही की नेमका आपण हॉटेल अभ्यासक्रम जो करायचा आहे म्हणजे काय, तर नुसतं हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायचं आहे की नुसतं स्वयंपाक करायचा आहे, की त्यापेक्षा पलीकडे काय संधी या कोर्सला आल्यावर मिळतात. बरोबर. ग्रामीण भागातल्या लोकांना किंवा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे काय, की किचनमध्ये जाणं, स्वयंपाक करणं. असं नाही आहे. हॉटेल मॅनेजमेंट हे खूप मोठं विस्तृत असं क्षेत्र आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा हॉटेल, दुसरं रेस्टॉरंट्स, तिसरं बार, चौथं ट्रॅव्हल टुरिझम सेक्टर ज्याच्यामध्ये आपण विविध पर्यटन कंपनीमध्ये काम करू शकतो. त्याच्यानंतर इव्हेंट मॅनेजमेंट, रेल्वे, एअरलाईन, क्रूज लाईन अशा अनेक संधी ओपन होतात. आता हॉटेल मॅनेजमेंटमध्ये म्हटलं तर हॉटेल मॅनेजमेंटमध्ये एक तर तुम्हाला शेफ होता येतं, म्हणजे किचनमध्ये कुकिंग करता येतं, बेकरीमध्ये जाता येतं. दुसरा सर्व्हिस, रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला सर्व्हिस देता येते. बार मॅनेजमेंट केल्यानंतर तुम्ही उद्या बार टेंडर म्हणून काम करू शकताय. नंतर फॅसिलिटी मॅनेजमेंट सारख्या कंपन्या आहेत, तिथं तुम्हाला संधी आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला रिसेप्शन किंवा वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये GRC ज्याला आपण गेस्ट रिलेशन एक्झिक्युटिव्ह म्हणतो, तर ही संधी आपल्याला ह्या क्षेत्रातून आहे. आपण DY पाटील हॉस्पिटॅलिटीमध्ये मुलांनी का ॲडमिशन घ्यावं, तुमचं असं वेगळं वैशिष्ट्य काय या कॉलेजचं? आपलं DY पाटील ग्रुप हा गेले 45 वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करतो. ही लिगसी आपल्याकडे आहे. त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव अप्रूव्ड कॉलेज आपलं आहे, UGC मान्यता प्राप्त, A++ NAC मानांकन असलेलं. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय रँकिंग डायमंड आयगॉज हे रँकिंग आपल्याला मिळालेलं आहे. तर महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपलं एकमेव असं फुल्ली अप्रूव्ड गव्हर्नमेंटचं मान्यता असलेलं डिग्री पुरवणारं एकमेव कॉलेज आहे.
हा कोर्स केल्यानंतर परदेशातल्या हॉटेलमध्ये नोकरी करण्याची संधी मोठ्या प्रमाणात मिळते, तर ती कितपत संधी आता उपलब्ध आहे? माझं तरी वैयक्तिक म्हणणं असं आहे की परदेशी जाण्यासाठी हॉटेल मॅनेजमेंट सारखा दुसरा कोणताही कोर्स नाही आहे की ज्याच्यातून आपण लगेचच कोर्स झाल्या एखादा वर्ष एक्सपिरियन्स घेतल्यानंतर आपण परदेशी जाऊ शकतो. उदाहरणार्थ आता घ्या की 3 वर्षाची डिग्री झाली, एखाद्या वर्ष स्टार कॅटेगरीच्या हॉटेलमध्ये आपण अनुभव घेतला, कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये असेल, किचनमध्ये असेल, सर्व्हिसमध्ये असेल, हाऊसकीपिंग, फ्रंट ऑफिस यासारख्या डिपार्टमेंटमध्ये एखाद्या वर्षाचा स्टार कॅटेगरीचा अनुभव झाला तर तुम्हाला परदेशी जाण्यासाठी मार्ग खुला होतो. ह्याच्यामध्ये तुम्ही परदेशामध्ये क्रूज लाईनला जाऊ शकता, परदेशामध्ये तुम्ही लँडवरती वेगवेगळ्या हॉटेल्स, वेगवेगळ्या रिसॉर्ट्समध्ये तुम्ही काम करण्याची संधी मिळते. आपल्या महाविद्यालयातून आजपर्यंत अनेक विद्यार्थी UK, US, जर्मनी ह्या ठिकाणी गेलेले आहेत. हॉटेल मॅनेजमेंट कोर्स केल्यानंतर फक्त नोकरी हा एकमेव पर्याय आहे की त्यातनं उद्योग स्वतः तो मुलगा सुरू करू शकतो, आणि उद्योग सुरू करत असेल तर काय त्यात पर्याय आहे? हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री घेतल्यानंतर किंवा डिप्लोमा कोर्स केल्यानंतर फक्त नोकरीच नाही तर स्वतःचा व्यवसाय करण्याची संधी सुद्धा प्रचंड आहे. कारण हॉटेल मॅनेजमेंट हे क्षेत्र खाण्याशी निगडीत आहे. लोक खाण्याची कधीही थांबणार नाहीत, लोकांना वेगवेगळ्या चवी हव्या आहेत. त्यामुळे तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी एखाद्या कॅफेपासून, एखाद्या मेसपासून किंवा एखाद्या छोटंसं रेस्टॉरंट काढण्यापासून तुम्हाला इतक्या प्रचंड संधी आहेत. आता आपल्या बरेचशा विद्यार्थ्यांनी कोल्हापूर आणि सांगली, सातारा आजूबाजूच्या भागामध्ये कॅफेज, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, लॉजिंग्स सुरू केलेले आहेत. त्यामुळं तुम्हाला व्यवसायाच्या प्रचंड अशा संधीज आहेत. आज एक नवीन क्षेत्र ह्याच्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये एक आलं आहे, त्याला आपण क्लाउड किचन म्हणतो. लोक घरातून स्वयंपाक करून घरातून कार्यक्रमांना जेवण पुरवठा करतायत. तो एक केटरिंगचा भाग आहे. जसं की आता घरची एक पार्टी आहे तर त्या 10 लोकांसाठी घरातून वेगवेगळ्या डिशेस करून द्यायला लागलेत. काही लोक डेझर्ट्स करून देतात, काही लोक फक्त बिर्याणीच करून द्यायला लागले. तर इतकी प्रचंड अशी संधी व्यवसायाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला अवेलेबल होऊ शकते ह्या कोर्स केल्यानंतर. असा उद्योग एखाद्या तुमच्याकडे शिकलेल्या विद्यार्थ्याला करायचा असेल तर तुमच्या मतीनं काय मार्गदर्शन केलं जातं? आता आपल्याकडे शिकत असताना प्राथमिक पहिल्या दिवसापासून आपण हॉटेल मॅनेजमेंट काय असतं, हॉटेल मॅनेजमेंटचे वेगवेगळे विभाग काय असतात ह्याचं शिक्षण आपण बेसिक टू ॲडव्हान्समध्ये देतो. त्याचप्रमाणे वेगवेगळे सेमिनार्स, वर्कशॉप्स, वेगवेगळ्या इंडस्ट्रियल व्हिजिट्समधून आपण मुलांना एंटरप्रिनरशिप म्हणजे एखादा व्यवसाय कसं व्हावं ह्याबद्दल मार्गदर्शन पहिल्या दिवसापासून आपल्याकडे केलं जातं. आपल्याकडं सयाजी हॉटेल स्वतःचं आपल्या DY पाटील ग्रुपचं असल्यानं एक प्रचंड असं पहिल्या दिवसापासून त्यांना एका 5 स्टार हॉटेलचा अनुभव पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना मिळतो. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या आपल्या स्वतःच्या रेफरन्सेसमधून वेगवेगळे एंटरप्रिनर्स किंवा वेगवेगळे व्यावसायिक ज्या ह्या यशस्वीरित्या व्यवसाय ह्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये करतायत त्या लोकांचं मार्गदर्शन आपण मुलांना देतो. त्यामुळे त्यांना एक प्रचंड अशी संधी व्यवसायात पण उपलब्ध करून देण्याचं काम आपण ह्या कोर्सच्या माध्यमातून करतो. ज्यांना या क्षेत्रात करिअर करायचं आहे त्यांना डॉक्टर DY पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीमध्येच प्रवेश का घ्यावा असं वाटते तुम्हाला? कारण प्रवेश आपल्याकडे घेण्याचे कारण 2-3 महत्त्वाचे आहेत. पहिलं म्हणजे आपण पश्चिम महाराष्ट्रातलं पुण्यानंतर एकमेव UGC अप्रूव्ड स्वतःचं महाविद्यालय आहे. त्याचप्रमाणे NAC A++ मानांकन असलेलं पश्चिम महाराष्ट्रातलं किंवा एव्हाना पुण्यामधलं पण आपलं पहिलं महाविद्यालय की ज्या हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयाला A++ मानांकन आहे. त्याचप्रमाणे आपलं कोर्स हा NEP 2020 नुसार बहुपर्यायी असलेला कोर्स एकमेव आहे. इंडस्ट्री ड्रिव्हन सिलेबस आहे. 80% सिलेबस आपला ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या हॉटेल असेल, केटरिंग असेल, इव्हेंट मॅनेजमेंट, एअरलाईन्स ह्या तज्ज्ञ लोकांनी बनवलेला सिलेबस आहे. आणि राईट फ्रॉम द फर्स्ट डे ऑफ द कॉलेज आपण आपल्या विद्यार्थ्यांना स्वतः या क्षेत्रामध्ये काय करता येईल ह्याचं मार्गदर्शन देतो. आणि आपल्याकडं इतर कॉलेजेसपेक्षा सुद्धा आपल्या कॉलेजमध्ये ज्या वेळा विद्यार्थी प्रॅक्टिकल करतात तेव्हा ते स्वतः कुकिंग करतात, स्वतः सगळे प्रॅक्टिकल स्वतः करतात. इथं शिक्षक करून दाखवत नाहीत, इथं शिक्षक फक्त एका मार्गदर्शिकेच्या भूमिकेमध्ये असतात. तुमचं व्यक्तिमत्व जर विकास व्हायचा असेल तर हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करा असं म्हणलं जातं. हे नेमकं काय आहे? नक्कीच, कारण हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्र हे इतर क्षेत्रापेक्षा वेगळं का आहे तर इतर क्षेत्रामध्ये फक्त तुम्हाला त्या करिअरबद्दल सांगितलं जातं, पण हॉटेल मॅनेजमेंटमध्ये तुम्ही लोकांशी कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे,
लोकांशी बोलताना काय मर्यादा तुम्ही ठेवल्या पाहिजेत ह्याचं प्रशिक्षण पहिल्या दिवसापासून आपण देतो. त्यामुळं ग्रूमिंग स्टँडर्ड्स असतील, ग्रूमिंग इथिकेट्स आहेत किंवा कम्युनिकेशन स्किल्स, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ह्या सगळ्या गोष्टींचं शिक्षण हे पहिल्या दिवसापासून हॉटेल मॅनेजमेंटमध्ये दिलं जातं. म्हणून एखाद्या विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास घडवायचा असेल तर हे क्षेत्र खूप चांगलं आहे. अनेक मुलांना या क्षेत्रात करिअर करण्यासाठी DY पाटील हॉस्पिटॅलिटी या स्कूलमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. त्यांना तुम्ही काय सांगाल? आपल्याकडे प्रवेश घ्यायचा असेल तर 12वी उत्तीर्ण पाहिजे, इंग्लिश विषय 12वीला कंपल्सरी पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्याकडं पहिल्या दिवसापासून प्रॅक्टिकल्स, पहिल्या दिवसापासून सयाजी हॉटेलसारख्या 5 स्टार हॉटेलचा एक्सपोजर मिळतो विद्यार्थ्यांना. म्हणून तुम्ही DY पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीमध्ये प्रवेश घ्यावा. त्याचप्रमाणे आपलं प्लेसमेंट रेकॉर्ड हे 100% आहे. 100% आपण आजपर्यंत जेवढे विद्यार्थी पासआउट झाले ह्या विद्यार्थ्यांना आपण प्लेसमेंट दिलेलं आहे. विविध विद्यार्थ्यांना आपण व्यवसाय कसा करावा किंवा एंटरप्रेन्योर कसं व्हावं, कॅफे, रेस्टॉरंट किंवा एखादा छोटासा स्टार्टअप कसा सुरू करावा ह्याच्याबद्दल मार्गदर्शन देतो. त्यामुळं तुम्ही DY पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीमध्ये प्रवेश घ्यावा अशी मी नम्र विनंती सर्व ह्या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना करतो. आपल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी हॉटेल मॅनेजमेंट BSc इन हॉस्पिटॅलिटीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 5 कॉलेज चालू असतं. आपलं कॉलेज आहे अजिंक्य तारा, DY पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी, अजिंक्य तारा, MSCB ऑफिसजवळ ताराबाई पार्कमध्ये आहे. हॉटेल मॅनेजमेंटच्या एकूण ह्या क्षेत्रात करिअरला प्रचंड संधी आहे आणि संपूर्ण जग त्यासाठी खुणावत आहे. प्राचार्य बारदेसकर सरांनी सांगितलं की या क्षेत्रात जे येतील त्यांचं व्यक्तिमत्व तर घडेलच, शिवाय त्यांचं आयुष्यही घडेल आणि सर्व प्रकारची मदत करायला कॉलेजही तयार आहे. सर नमस्कार, मी तुमचा आभार मानतो की महाधोरणाला आपण एका नव्या करिअरच्या क्षेत्रासंदर्भात अतिशय सविस्तर माहिती दिली. धन्यवाद. नमस्कार, थँक्यू.